पहिली महत्त्वाची बातमी लोकसत्ता पेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली। दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईच्या संदर्भात सरकार निष्क्रिय असल्याचं लोकसत्तामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। लोकसत्ताची ही हेडलाईन आपण पाहतोय, दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईच्या बाबत सरकार निष्क्रिय आणि सर्वोच्च न्यायालयाने आता सरकारवर थेटपणे हे ताशेरे देखील ओढलेले। तर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे। स्वयंघोषित योगगुरू रामदेव बाबा आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांचा माफीनामा सादर करण्यात आला। बुधवारी दुसऱ्यांदा कोर्टाने त्यांचा माफीनामा हा फेटाळून लावलाय। त्याबरोबरच ग्राहक उपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपन्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याबद्दल आणि त्यांच्यावर कारवाईमध्ये सरकार अपयशी ठरत असल्याबद्दल खंडपीठाने आता तीव्र चिंता देखील व्यक्त केली आहे। पतंजली आयुर्वेदने कोरोना साथीच्या काळात केलेल्या आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या संदर्भात खंडपीठाने पुन्हा एकदा रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांच्यावर कठोर शब्दात ताशेरे ओढलेले आहेत। तर कोरोना महासाथ सुरू असताना मधुमेहापासून लठ्ठपणापर्यंत आणि कोरोनापासून यकृतदाहापर्यंत सर्व प्रकारच्या युवकांवरील उपचारांचा दावा करणाऱ्या पतंजली आयुर्वेद या जाहिराती म्हणजे औषध आणि उपचार कायद्याच्या अंतर्गत 1954च्या कायद्याचं उल्लंघन होतं असं निरीक्षण आता कोर्टाने नोंदवलेलं आहे। तर कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीररित्या दखल घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आता आघाडीचं पुढचं वृत्तपत्र महाराष्ट्र टाइम्स मध्ये नेमकी कोणती बातमी प्रसिद्ध करण्यात आली ती बातमी आपण पाहतोय। या बातमीमध्ये असं प्रसिद्ध करण्यात आलंय, काँग्रेसमध्ये खदखद ही हेडलाईन आहे। मुंबई आणि भिवंडीतील उमेदवारीवरून नाराजी नाट्य पसरल्याचं पाहायला मिळतं। अर्थातच महाविकास आघाडीमधील जागा वाटपाच्या संदर्भात महत्त्वाचं भाष्य महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केलेलं आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित करताना मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेल्या मुंबई काँग्रेसच्या पदरी आता निराशा आल्यानं वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात प्रचंड नाराजीचं वातावरण आहे। मुंबईतील जागा वाटपामध्ये विश्वासात न घेतल्यानं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थातच शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे निवडणूक लढवणार असल्यानं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आता नाराजी पसरली आहे। तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला मुंबईत 2 जागा मिळाव्यात अशी भूमिका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। यात प्रामुख्याने उत्तर मध्य मुंबईसह दक्षिण मध्य मुंबईमध्ये काँग्रेसला ती जागा मिळावी अशी पक्षाची मागणी होती आणि या संदर्भातली बातमी आता महाराष्ट्र टाइम्सने राजकीय वर्तुळातून प्रसिद्ध केली आहे। पुढचं महत्त्वाचं आणि आघाडीचं वृत्तपत्र म्हणजे सामनामध्ये ही हेडलाईन प्रसिद्ध करण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेळकाढूपणा करताय असं आता म्हटलेलं आहे। राज्य सरकारला आता कोर्टाने फटकारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीमध्ये वेळकाढूपणा का करताय असा थेट सवाल आता कोर्टाने सरकारला उपस्थित केलेला आहे। तर सरकारला यावर उत्तर देणं देखील अपेक्षित आहे। मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने उच्च न्यायालयामध्ये पुन्हा वेळकाढूपणा धोरण अवलंबलं। तर जवळपास पाऊण तास सरकारने नन्नाचा पाडा वाचत सुनावणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला। त्यावर सुनावणीसाठी चालढकल का करताय, आम्ही विशेष खंडपीठ नेमलंय, कोर्टाचा वेळ महत्त्वाचा आहे, आम्हाला देखील अडचणी आहेत, तुम्ही तुमच्या सोयीची वेळ पाहणार आहात का अशा शब्दामध्ये आता राज्य सरकारचे कान उपटत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना युक्तिवाद सुरू करण्यास आता मुभा दिलेली आहे। त्यामुळे आता राज्य सरकारला जबरदस्त चपराक बसली आहे। राज्यातील संपूर्ण आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यामुळे आता मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात अडकलेला आहे। तर आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांसह तब्बल 18 याचिका दाखल झालेल्या होत्या। गुजरात समाचार हा पुढचा महत्त्वाचा पेपर आहे आणि या पेपरमध्ये हेडलाईन प्रसिद्ध करण्यात आली सीमावादाच्या संदर्भात। चीन सोबतचा सीमावाद तात्काळ सोडवणार असं महत्त्वाचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याच वक्तव्याची हेडलाईन गुजरात समाचारने प्रसिद्ध केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत चीन या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यासाठी विवादित भारत चीन सीमेवरील तणावाला तात्काळ सोडवण्याची गरज असल्याचं सांगितलं। न्यूजवीक मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि चीनमधील स्थिर आणि शांततापूर्ण संबंध संपूर्ण क्षेत्र आणि जगासाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलेलं आहे।
तर चीनसोबत स्पर्धा करण्याच्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आर्थिक सुधारणांवर प्रकाश टाकलेला आहे। नियामक चौकट, कर प्रणाली तसंच पायाभूत सुविधा जागतिक मानांकनानुसार बनवण्याचा प्रयत्न असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून संदेश खली प्रकरण हे खूप मोठ्या प्रमाणात गाजलेले होतं आणि याच प्रकरणाची दखल आता टाइम्स ऑफ इंडियाने घेतलेली आहे। टाइम्स ऑफ इंडियामध्ये या संदर्भातली बातमी आता प्रसिद्ध करण्यात आली। या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी होणार आहे आणि याच मथळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली। कोलकाता उच्च न्यायालयाने आता या संदर्भातले आदेश दिले होते आणि कोर्टाच्या याच आदेशाच्या अंतर्गत आता ही चौकशी होणार आहे। पश्चिम बंगालमधील संदेश खली प्रकरणाची सीबीआयच्या मार्फत चौकशी करण्याचे आदेश आता कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। संदेश खली येथील काही महिलांवर लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावण्याचा आरोप आहे। या प्रकरणांमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शहाजान, शिबू हाजरा, उत्तम सरदार आरोपी आहेत। या 3 नेत्यांना पोलिसांनी अटकही केली। या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत आता चौकशी केली जाणार आहे। पश्चिम बंगालच्या 24 उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखली या गावातील काही महिलांवर सामूहिक अत्याचार झाल्याचा आणि गरिबांची जमीन बळकावण्याचे प्रकार झाल्याचा आरोप आहे आणि याच प्रकरणावरून तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालमधील विरोधी भाजप यांच्याशी संघर्ष सुरू आहे। यानंतर मात्र या प्रकरणाचा आरोप असलेले तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शहाजान यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी 29 फेब्रुवारीला अटक केली आणि यानंतर आता पोलिसांनी त्यांना सीबीआयच्या ताब्यात दिलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची आता सीबीआय चौकशी देखील केली जाणार आहे। या संदर्भातले आदेश आता कोर्टाने दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।